हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हॅव अ गुड डे. आज संडे आहे आणि संडेसाठी माझी तयारी चालली आहे. पोहे बनवते मी. पोह्यासाठी कांदा मिरची वगैरे चिरून घेतली आणि आता पोहे बनवून घेते. आज संडे म्हटल्यावरती थोडासा उठायला उशीरच होतो आणि त्यामुळे थोडासा कामांना पण लेट होतो. तर आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे शौर्याला घेऊन, त्याचे केस कापायसाठी. मागच्या आठवड्यात गेली होती पण त्यांनी काही ते केस कापू दिले नाहीत, त्यामुळे आज घेऊन जाते. बघू कापून देतोय की नाही. तर आता पोहे भिजून घेतलेत मी आणि एक दोघा तिघांसाठी पोहे बनवायचे होते फक्त, मग तेवढे बनवून घेतले आणि आता हे पोहे धुवून घेते. पोहे धुवून झाले, ते त्यांना छान मऊ होतील. आता ते लवकर धुतले की छान मऊ होतात. आता शेंगदाणे वगैरे तळून घेते आणि पोहे बनवून झाले की बोलते तुमच्यासोबत. तर पोहे तयार आहेत. दोघांसाठी प्लेट भरून घेतल्यात आणि आता मी निघाले शौर्याला घेऊन केस कापायला. बघू शकता त्याचे केस किती वाढलेत, खूप जास्त वाढलेत केस आणि तो अजिबात कापू देत नाहीत. खूप रडतो, अजिबात थांबतच नाही. तर आता त्याच्या काकासोबत आम्ही चाललोय केस कापायला घेऊन त्याला. आणि हा आमच्या बिल्डिंगचा परिसर आहे, खूप छान आहे. कधी याच्यावर पण व्हिडिओ बनवेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याच्यावर देखील व्हिडिओ बनवेल. आणि आता त्याला दुकानात घेऊन जाते. त्याला गाडीवर बसायला खूप आवडतं आणि बाहेरचं असं पाहायला म्हटलं की हे बघ, अगदी छान एन्जॉय करतो. चक्क त्याने आज इतके छान केस कापू दिले. बघू शकता तुम्ही त्याचा हेअर कट. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि माझे दुपारचे सगळे कामं वगैरे झाले. ते दुपारी जेवण केलं होतं, डाळ भातच केला होता सिंपल. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. तर आमच्या इथे खाली एक लग्न आहे, तर त्यांची हळद आहे आज. तर सगळ्यांना आम्हाला जायचं आहे, त्यासाठी मग माझी प्रिपरेशन करून ठेवते, म्हणजे कसं ऐन टायमाला गडबड होते. आणि त्यासाठी मी ही साडी काढलेली आहे, येलो कलरची दिसते. ही साडी घालून मी आज जाणार आहे. तर मग मी आवरते आणि थोड्या वेळाने बोलते तुमच्यासोबत. इथं आहे हळद, तर हळदीला आलो होतो खाली. नवरदेवासोबत फोटोज काढले आणि जेवण वगैरे करून झालं. मग शर्विलला नाचायचं होतं, तो इतका एन्जॉय करत होता, खूप छान नाचला तो. बघू शकता. शौर्याला ठेवलं होतं नाचायला, पण त्याला काही नाचायचंच नव्हतं, त्याचा मूडच नव्हता. त्याला खूप झोप आली होती आय थिंक, त्यामुळे तो अजिबात नाचतच नाही. इथे त्याचे पप्पा त्याला नाचवत होते, तो खूप जास्त नाचत होता. त्याची दिदी आहे, दिदीला सारखं ओढून ओढून घेत होता नाचायला. त्याला खूप आवडतं नाचायला. दिदी पण खूप छान नाचते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.